तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे। दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली। पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीदरम्यान बायडन यांनी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याचा सल्ला दिला। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व म्हणजेच वेटो पॉवर मिळायला हवा असं ते म्हणाले। अमेरिकेचे याला उघड समर्थन देखील आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत। पोलंड, युक्रेन आणि रशियानंतर आता मोदींनी थेट अमेरिका गाठली आहे। त्यांच्या या दौऱ्याकडे जगभराचं लक्ष लागून आहे। या दौऱ्यातून भारताला एक आनंदाची बातमी देखील मिळाली। भारताला मोठे यश मिळालंय। प्राचीन भारतीय संस्कृतीशी संबंधित 297 अनोख्या वस्तू अमेरिकेने भारताला परत केल्या। तस्करीच्या माध्यमातून या वस्तू देशाबाहेर पोहोचल्या होत्या। किमती वस्तूंच्या चोरी आणि तस्करी ही समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे। 2014 नंतर भारताला जवळपास 640 मौल्यवान आणि प्राचीन वस्तू पुन्हा मिळाल्यात। जम्मू काश्मीरात गोळीबार केल्यास त्याला तोफ गोळ्यांनी उत्तर दिलं जाईल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलाय। राज्यातील सुरनकोट येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते। यावेळी शहा यांनी दहशतवाद आणि विरोधी पक्षांवर जबरदस्त हल्ला चढवलाय। क्वाड सदस्य देशांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची विल्मिंग्टन इथल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। भारत आणि अमेरिकेतील भागीदारीला चालना देण्यासाठी अध्यक्ष बायडन यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे। संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार डॉक्टर मोहम्मद युनूस यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन नसल्याने बांगलादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहीद हुसेन यांनी स्पष्ट केलंय। भारत आणि अमेरिकेतील संरक्षण व्यापारात सातत्याने वाढ होतीये। दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज 31 MQ-9B, 16 स्काय गार्डियन आणि 15 सी गार्डियन ही रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट ड्रोन किलर ड्रोन खरेदी करणार आहे। श्रीलंकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे। दरम्यान सुरक्षेसाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। पोस्टल मतदानाच्या निकालानुसार नॅशनल पीपल्स पॉवर नेते अनुराग कुमार दिसानायके राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत। विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मुख्य विरोधी पक्षनेते साजिद प्रेमदासा हे ट्रेंडमध्ये मागे आहेत। अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना CNN ने पुन्हा एकदा अध्यक्षीय चर्चेसाठी आमंत्रित केले, जे कमला हॅरिस यांनी स्वीकारले। यासोबत हॅरिस यांनी तिचे प्रतिस्पर्धी आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना ते स्वीकारण्याचं आवाहन केलंय। इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणांनी लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलंय। इस्रायली संरक्षण दलांनी लेबनॉनमधील अनेक शहरांवर रॉकेट हल्ले सुरू केले। हिजबुल्ला प्रमुख नसरल्ला पेजर आणि वॉकी टॉकी हल्ल्यांचा निषेध करत असताना हा हल्ला झालाय। हिजबुल्लाच्या सैनिकांनी लेबनॉन सीमेवर हा हल्ला केला। या हल्ल्यात 2 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झालाय। त्यानंतर इस्रायलने रॉकेट डागत प्रत्युत्तर दिले। दरम्यान हिजबुल्लाचे प्रमुख भाषण करत असतानाच इस्रायलने जोरदार हल्ला केला। तर आता इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा टॉप कमांडर मारला गेलाय। इराणमधील एका कोळशाच्या खाणीत मिथेन वायूच्या गळतीमुळे भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक जखमी झालेत। इराणच्या सरकारी माध्यमांनी आज याबाबत माहिती दिली आहे। 17 जण जखमी झालेत, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। अमेरिकेच्या अल्बामा येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला असून 12हून अधिक लोक जखमी झाले। ही घटना काल रात्री उशिरा घडली। पोलिसांनी सांगितले की अधिकाऱ्यांनी एक मोठा गोळीबार झाल्याचा रिपोर्ट दाखल केलाय। आइसलँडच्या एका गावातील झोपडीबाहेर दुर्मिळ अस्वल आढळले। हे अस्वल आइसलँडमधील नाही, 8 वर्षांनंतर ते पहिल्यांदाच या ठिकाणी दिसले। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अस्वलाला गोळी घालून ठार केलंय असं अधिकाऱ्यांनी सांगितले। हे अस्वल मूळचे आइसलँडचे नसून ते कधी कधी ग्रीनलँडहून बर्फावरून प्रवास करत आइसलँडच्या किनारी येतात। हॉकी पंजाबने 14व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चषक 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले।
उत्तर प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अंतिम सामना पंजाबमधील जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजीत सिंग हॉकी स्टेडियमवर खेळवला गेला. हॉकी इंडियातर्फे पंजाबमधील जालंधर इथे 9 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. जरी नवीन चित्रपट स्त्री 2 ला बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावरून हटवू शकला नाही, तरीही काही जुने पुन्हा प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत जे श्रद्धा कपूरच्या चित्रपटाला धोका निर्माण करतात. यातील एक चित्रपट म्हणजेच तुंबाड. 2018 साली प्रदर्शित झालेल्या या लोकभयपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसेल, परंतु तो पुन्हा रिलीज झाल्यानंतर मात्र दररोज त्याच्या कलेक्शनसह सर्वांना आश्चर्यचकित करतोय. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांची मुख्य भूमिका असलेला लिजेंड ऑफ मौला जट हा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होतोय. मात्र या सिनेमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला असून हा सिनेमा आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. तसेच थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये असा इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय.